फेसबुक लाईव्ह करत एका महिलेनं रुपाली पाटलांवर हल्ल्याचा आरोप केलेला आहे। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा माधवी खंडाळकरांचा आरोप आहे। रुपाली पाटलांना राष्ट्रवादीमधून निलंबित करा, माधवी खंडाळकरांची ही मागणी आहे। मात्र रुपाली पाटलांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। मी बीडमध्ये आहे, मग माझ्या आत्म्यानं मारलं का, असा सवाल रुपाली पाटलांनी केला। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। आता रुपाली पाटीलनी आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना खरंच राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात यावं, माझी कळकळीची विनंती आहे। आता इथं गुंड पाठवून मला मारामारी केलेली आहे माझ्या घराच्या बाहेर। लवकरात लवकर तिच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मी अजितदादा जिथं असाल तिथं तुम्ही हे लाईव्ह ऐका। तर जी महिला फोन या लाईव्ह मध्ये म्हणत आहे की असं मला माध्यमांनी सांगितलं की रुपाली पाटीलनी मला मारलं, रुपाली पाटीलनी मला मारलं, तर रुपाली पाटीलच्या घरच्यांनी रुपाली पाटील मला मारत आहेत। तर मी तर बीडमध्ये आहे, बीडमधनं मी आता पुण्याला येतेय, मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल। आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेला आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये। त्या एवढंच की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देतात।